ब्रेक असं दाबायचं नाही कधीच. मागचं पॅसेंजर आहे ना की एखाद्याच्या अंगावर पडत्या धापशीनं जर असं तुम्ही केलं तर मागच्याला मेळच लागणार नाही, तर काय करावं म्हणून उतरणी घ्यायची. उतरणी घ्यायची. लागून या पाया विनवितो तुम्हाला किंवा तुम्हासी, करे टाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवे करता घेतलेला अभंग देऊचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा बहुतेक करून सर्वांच्या पाठात असलेला, याच्यामध्ये नामाचंही महत्व आहे. आणि या मृत्यूलोकात आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे याचं चिंतन आमच्या तुकोबारायांनी 5 चरणामध्ये आपल्या पुढे प्रतिपादित केलेलं आहे. विठ्ठल बोलत असताना इको कमी करा. या ठिकाणी लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. श्रीमंत तुकोबाराय सांगतात की बाबानो, हा मनुष्य देह तुम्हाला सहजासहजी भेटलेला नाही. मग भेटल्यानंतर आपण काय केलं पाहिजे त्याचं उत्कृष्ट चिंतन आमच्या श्रीमंत तुकोबाराय या अभंगामधून आपल्या पुढे प्रतिपादित केलंय. आणि ते प्रतिपादित करत असताना सुद्धा आपल्याला दम देऊन सांगितलं का, ए चला पुढे चला, असं कोण म्हणलं का? मी तुम्हाला काय म्हणलो, कृपया पुढे सरा पुढे सरा पुढे सरा. बरोबर आहे की नाही? असं का म्हटलं गेलं तर हे आमचे तुकोबाराय आहेत ना, ते अतिशय उच्च पराकोटीला जाऊन पोहोचलेले आहेत. अर्धी घागर भरा, अर्धी घागर ती हेळकणार नेताना डोक्यावरती, आणि भरलेली घागर हेळकंडत नाही. तसे आमचे तुकोबाराय खूप अगदी उच्च श्रेणीला जाऊन पोहोचले, आणि म्हणून ते आपल्या पुढे नतमस्तक होतात आणि आपल्याला बोलतात की लागोनी या पाया. अरे बाबांनो, आयुष्याचं सार्थक करून घ्यायचं असेल तर काय केलं पाहिजे? त्या भगवंताला तुम्ही शरण गेलं पाहिजे. पण हे सांगत असताना विनवणी पूर्वक तुमच्या पुढे प्रतिपादित करतात की लागोनी या पाया. अरे मी तुम्हाला विनवणी करतोय की ज्याच्यासाठी देवानं देह दिला, बोलू नका कुणी आता, ज्याच्यासाठी तुम्हाला देह दिला त्याच्यासाठी तुम्ही वापरा. पण आपण ते करत नाही. आपण ज्याच्यासाठी देह दिला त्याच्यासाठी न वापरता ज्याच्यासाठी वापरायला नाही पाहिजे त्याच्यासाठी आपण वापरतो. खरं सांगा, प्रपंच करण्यासाठी आपल्याला हा मनुष्य देह दिलेला आहे का देवाने? नाही दिलेला. बर, प्रपंच सोडा असं तुम्हाला कुठल्या संतांनी सांगितलं का की प्रपंच करू नका, तो प्रपंच सोडून द्या आणि फक्त माझंच नामस्मरण करा? अजिबात नाही सांगितलं. देवानेही सांगितलं नाही आणि कुठल्या संतानेही तुम्हाला सांगितलं नाही की प्रपंच सोडा. प्रपंच करा, पण किती करा? मिठापुरता प्रपंच करा. आपण पूर्ण भाजी एवढा प्रपंच करतोय आणि मिठा एवढा परमार्थ करतोय. चुकीचं आहे ते. आपल्याला खास खुस देवाने हा देह दिलेला आहे, तो फक्त म्हणजे फक्त भजन करण्यासाठीच. देव दिला कमीत कमी गायक आणि माझ्याकडे सतत बघा, कारण मी तुम्हाला बराच वेळ झाला खुणवतोय, पण तुम्ही तिकडे खालीच बघताय. मी कसं काय नेमकं काय तिथे येऊ का तुम्हाला सांगायला? आता एवढ्या उंच चाल म्हटल्यानंतर मागे त्रास होतो म्हणायला, त्याच्यामुळे मी ऍडजस्ट करून घेत असतो. त्यामुळे गायकाचं लक्ष पूर्ण माझ्याकडे, गायकाने टाळकरे जाऊ दे तिकडे, जाऊन काय ना फिरून बाहेर, काय फरक पडत नाही. देवे दिला देह भोजना गोमटा. बरोबर आहे का? तुम्ही काय ऐकलं? भजना ऐकलं का भोजना ऐकलं?
भजनाला सांगितलं, आपण वापरला भोजनासाठी, याच्यासाठी देवान देह दिला का? आणि म्हणून तुम्हाला लागून या पाया विनितो तुम्हाला. अरे विनवणीपूर्वक तुम्हाला सांगतोय, असं करू नका. हा देह तुम्हाला सहजासहजी भेटलेला नाही भेटला. आणि जर तुम्हाला सहजासहजी हा देह आपल्याला भेटत असता आणि मिळतच असता सहजासहजी, सांगा गजानन महाराज, देवाने विचार केला असता का? देव म्हटले असते का स्वर्गातले, स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा, काय तर मृत्यू लोकी व्हावा जन्म, इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. या मृत्यू लोकामध्ये आम्हाला जन्म मिळावा, मग आम्ही काय करणार? तर नारायण नामे होऊ जीवन मुक्त. मुक्त होण्यासाठी, मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. आपण फक्त एकच करतोय, काय? हे माझं, ते माझं, हे माझं, ते माझं. अरे हा देह सुद्धा तुझा नाही तर बाकीचं काय आहे तुझं? ज्या देहामध्ये तुमचा आत्मा आहे, तो देह तुमचा आहे का? नाही. मग तुमच्या मनामध्ये इच्छा एकच झाली पाहिजे, देह नव्हे. काय? देह नव्हे, मी हे सरे, उरला उरे विठ्ठल, अशी अवस्था यायला पाहिजे. म्हणून लागून या पाया विनितो तुम्हाला. आता कीर्तन आणि त्याचं उलट करा, एक अर्धा पाऊण तास वेळ देतो. कीर्तन त्याचं उलट काय झालं मी सांगायची गरज नाही. तिथं किती गर्दी असती, का उद्धार होतो का? कीर्तनाला जर म्हटलं ना पुढं सरा पुढं सरा, तर जणू काय तिथं डिंकाने चिटकवले असं जागा सोडाय, माणसं जागेवर हलत नाहीत का? चिटकवून बसलोय आम्ही इथं. अरे याच्यासाठी देवाने देह दिलेला नाही आपल्याला. तिकडे जाऊन तुमचा उद्धार होणार नाही. आयुष्यामध्ये तुम्हाला आयुष्याचं सार्थक करून घ्यायचं असेल ना, तर प्रपंचही करावा लागेल आणि परमार्थही करावा लागेल. ज्याचा प्रपंच नेटका आहे त्याचा बी परमार्थ नेटका असतो, असं बी काही समजू नका. अतिशय गरीब आमचा सुदामा ब्राह्मण होता. काय होतं? काही सुद्धा नव्हतं, पण अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. आज एक दिवस आमचे सुदामदेव जेवायला बसले. आणि पत्नीला सांगितलं, अगं मला जेवायला वाढ. आणि पत्नीने ताट आणून ठेवलं पुढं आणि पाण्याचा तांब्या भरून ठेवला. असं जर आपल्याला केलं असतं तर तेच ताट उचलून आपण बायकोच्या डोक्यात टाकलं असतं, बरोबर का नाही? पण सुदामजीने ओळखलं, सुशीला नाव त्यांचं, ओळखलं. काय ओळखलं? याचा अर्थ ज्या अर्थी ताट आपल्या पुढे मोकळं ठेवलंय आणि पाण्याचा तांब्या भरून ठेवलाय, याचा अर्थ आपल्या घरामध्ये आता काही शिल्लक नाही. किती गरिबी? 18 विश्व दारिद्र्य. 18 विश्व म्हणजे किती? 18 गुणिले 20 म्हणजे किती झालं? 18 दुनी 36, म्हणजे वर्षाचे दिवस 365 दिवस गरिबीच. थांबा अजून लय पुढे घ्यायचंय, पुढे यायचंय. अजून ते पुढे म्हणायचंय महाराज. पुढे म्हणायचंय. मी काळजी करू नका, सगळं आहे, सगळं व्यवस्थित घेऊ आपण. ते सोन्याचं गाव दिलं हे नंतर दिल्यानंतर म्हणायचं. अगोदरच एसटी याच्या अगोदर हट करून काय उपयोग नाही. कुठं होतो आपण? असा गोळ होतो मध्ये आधी काय झालं की 18 विश्व दारिद्र्य होतं. मग सांगितलं, अहो आपल्याला एवढी गरिबी, मग आपली गरिबी गेली पाहिजे. मग अहो तुमचा एक मित्र आहे ना, त्या मित्राकडे जावा की. कोण होता मित्र? जगाचा पालक, जगाचा पालन करता जगाचा बाप, आमचा भगवान परमात्मा श्रीकृष्ण. कोण होते? आमच्या सुदामजीचे मित्र होते. आणि मित्र आयुष्यामध्ये असावाच. मित्र का असावा? कसलीही तुमच्यावरती आणीबाणी उद्या, कसलीही आणीबाणी उद्या, आणि त्या मित्राला तुम्ही सांगा. कदाचित मित्र जेव्हा भावाचा असेल ना, तर त्या संकटातून तुम्ही बाहेर निघू शकता. पण जेव्हा भावाचा पाहिजे मित्र असावा, पण तो शत्रू सारखा नसावा. अंतःकरणापासून दोघांचं प्रेम एकमेकावरती असावं. कितीही दुःख येऊ द्या, अगदी तुम्हाला आत्महत्या करण्याची वेळ येऊ द्या, तर आणि ते जर तुम्ही मित्रापुढे शेअर केलं ना, तर तुम्हाला त्यातून मित्र वाचवतो. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, इको कम केला. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा.
लक्ष द्या हो तुम्ही. काय होतं असं इतकं एक नंबर तुमची सिस्टीम आहे, पण ऐन टायमाला नरड्या पाहिजे मध्ये कोणी गायन करणार, मध्ये गायन केलं की त्यांना इफेक्ट होतोय. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर, एक तू मित्र कर आरशासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. मित्र असला जवळ जर, मित्र असला जवळ जर मनासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. म्हणून मित्र असावा. पण सुदामजी म्हटले ठीक आहे, माझा मित्र आहे. तो कोण आहे? आज राजा आहे. गड्यानो राजा किरे झाला कृष्ण सिंहासनी बैसत. तो राजा आहे. आता तुम्हाला ओळखेल का? मला माहिती तुम्हाला ओळखेल, पण एकच आहे, सुदामजी कोण होते? भक्त होते महाराज. भक्त होते, संत होते, भक्त होते. आणि संताचा असू द्या किंवा भक्ताचा असू द्या, त्यांच्या मनामध्ये एकच आहे की देवाला काय मागायचं का नाही. हात पसरी जिने धिक्क त्याचे, तू काय म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे. मागायचं देवाला काहीच नाही. का मागायचं नाही? तर देवाने देतानाच आपल्याला भरपूर दिलंय. दिलंय का नाही देवाने भरपूर? अरे दिले. हा नरदेह दिलाय तोच भरपूर आहे आपल्याला, काही न घेता दिला. काय घेतलं तुमच्याकडून? 10 रुपये घेतले, 15 रुपये घेतले, लाख घेतले, 2 लाख घेतले, काहीच घेतले नाही. आणि काही न घेता सुद्धा हा देह देवान दिलेला आपल्याला. म्हणून देवाकडे कधीच काय मागायचं नाही. आपल्या प्रारब्ध क्रियमानं संचिताचा भोग भोगिल्याची भोग तो न सुटे. अन्न मान धन हे तो प्रारब्धा अधीन. विचार करा, जे मिळणार आहे ना ते मिळणारच आहे तुम्हाला. तुम्ही अगदी किती जरी म्हणलं ना हे मला नको, तरी ते तुमच्याकडे येणार. आणि हे मला पाहिजे नाही मिळणार. देता देवविता, नेता नेवविता, येथे याची म्हणजे या देहाची काय सत्ता. आपल्याला निमित्त मात्र फक्त या योनीमध्ये आपण आलेलो आहोत. म्हणून आमच्या सुदामजीने ठरवलं की मी नाही मागायला जाणार. पण शेवटी राजहट्ट, बालहट्ट आणि स्त्री हट्ट याच्यामधला कुठलाही हट्ट तुम्ही टाळू शकत नाही. 100% सांगतो. बायकोने हट्ट केला तुम्हाला जावंच लागेल, आपली खूप गरिबी. मग संत महात्म्याने काहीतरी देवाला मागितलं. मगा काही मागणे अमानुचित वडिलाची रीत जाणतोस. देवाला मागायचं, पण काय मागायचं की देवाला सुद्धा देताना संकट पडलं नाही पाहिजे. आणि काही नाही मागणे, सुख संपत्ती राज्य चाड धने, साकडे न पडे तुझ जेणे दुजे भक्ती विन माही. दुसरं काहीच नको मला. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. कशासाठी? प्रपंच करण्यासाठी अजिबातच नाही. गुण गायी नावडी. काय सांगितलं? देवा जन्माला घालायचं ना घाल जन्माला, पण आम्ही जन्माला जरी आलो परत तरी काय करणार? गुण गायी आवडी, गुण गायी आवडी हेची माझी सर्व जोडी. म्हणून शेवटी आता ठरवलं, आता जावं लागल. पत्नीचा हट्ट आहे. मग सांगितलं बाबानो, देवाकडे जाताना, गुरुकडे जाताना आणि राजाकडे जाताना कधीही मोकळ्या हाताने जायचं का? कधीच जायचं नाही. काहीतरी घेऊन जायचं. मग जायचं होतं सुदामजीला. कुणाकडे जायचं होतं? राजाकडे जायचं होतं. मित्र जरी होता तरी तो कोण होता? गड्यानो राजा किरे झाला कृष्ण सिंहासनी बैसला. मग मोकळ्या हाताने जायचं नाही. अरे जेवायला ताटामध्ये काहीच नाही तर तो काय देवाला नेऊन देणार आहे? पण तसं नाही. शेवटी सांगितलं, अगं राजाला भेटायला जायचंय मला, मित्र जरी असला तरी मला काहीतरी त्याला न्यावं लागेल. मग 4 घरी इकडं तिकडं भीक मागितली. अहो
पैशा शेजारी पैसा जातो, आपण सगळेच म्हणतो. बघा, तसं सुदामजीची बायको सुशीला दिसली की दरवाजा लावा का, आपल्याकडे काहीतरी मागायलाच आली असेल. 18 विश्व दारिद्र्य. शेवटी 2-4 घरात फिरून कुठंतरी मुठभर पोहे भेटले. पण ते मुठभर पोहे न्यायचे, पण न्यायचे कशात? फटकत होतं होतं त्या धोत्राच्या सोग्यातच बांधले, नव्हतंच ना काय. मग निघाले आमचे सुदामजी. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, गाते जाते मन में हरे कृष्ण रामा, गाते जाते मन में हरे कृष्ण रामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. निघाले देवाला भेटायला. आणि भेटायला निघाल्यानंतर महाराज बघा, भूक लगती है प्यास लगती है, जिंदगी अब उदास लगती है, कैसे आऊं तेरे द्वारका नगरी में, आस भी अब उदास लगती है. बघा, भूक लगती है प्यास लगती है. अरे भूक लागते, तहान लागते, पण काय करायचं, जवळ काहीच नाही. ते मुठभर पोहे जर खावेत तर देवाला काय न्यावं. निघाले आमचे सुदामजी. आणि हे आमच्या देवाला कळणार नाही का? देवाला कळणार नाही का तो सुदामजी आपल्याकडे निघतोय? असं समजू नका की अंधारात एखादं पाप केलं म्हणजे ते दिसणार नाही कोणाला. अरे तुम्हा आम्हाला नाही दिसणार, पण त्या देवाला दिसणार नाही असं समजू नका. 1000 डोळे त्याला, त्याला सगळं दिसतं. म्हणून काहीही करा हे देवाला दिसतं. आमच्या भगवान परमात्म्याला श्रीकृष्णाला समजलं काय, अरे एक भक्त आपल्याकडे निघालाय. त्याच्या पायात चप्पल नाही, डोक्याला टोपी नाही, असा हा भक्त आपल्याकडे निघालाय. अहो एका क्षणात भगवंताने काय केलं, त्याला तिथून उचललं आणि अगदी द्वारकेच्या गेट पाशी आणून ठेवलं. कळलंच नाही सुदामजीला कसा इथपर्यंत आलो ते, आणि त्याला समजलं बी नाही की आपण चालत आलो का, कसं आलो काय आलो. आणि त्या ठिकाणी द्वारपाल होते. त्या द्वारपालाने अडवलं, कुठं चालला? अरे मला कृष्णाला भेटा. बोलू नका मध्ये हो, ते सगळं म्हणायचे पण बोलू नका. व्यत्यय येतो, शूटिंग चालू आहे इथं, शूटिंग. ज्या वेळेस त्या ठिकाणी द्वारपालांनी अडवलं आणि द्वारपालांनी सांगितलं आत नाही जायचं. कोणाकडे जायचंय? कृष्णाकडे. अरे तो कृष्ण कुठं, तू कुठं, राजा भोज कुठं आणि तू कुठं? नाही तुला आज जाता येणार नाही. तसं नाही हो. अहो तो माझा लहानपणीचा मित्र. आणि मित्र तो राजा तुझा मित्र? अहो आहे मित्र. त्याला तुम्ही जाऊन फक्त सांगा की सुदामा आलेला आहे, तो सुदामा आलेला आहे. कोण सुदामा बेदामा आम्हाला काय माहित नाही. नाही. शेवटी द्वारपालाने अडवलं आणि द्वारपालाने शेवटी विचार केला, चला जास्त हा बोलतोयच ना, तर काय करू आपण, आतमध्ये जाऊन कृष्णाला सांगू. आणि त्यावेळेस शेवटी द्वारपालांनी तिथं येऊन आत जाऊ दिलंच नाही. आणि त्यावेळेस मध्ये एक ट्यून निघाली होती. कोणती? अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, दर पे सुदामा करीब आ गया है, दर पे सुदामा करीब आ गया है, भटकते बताने कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, सुदामा करीब आ गया है, दर पे सुदामा करीब आ गया है, भटकते भटकते न जाने कहां से, भटकते भटकते न जाने कहां से. असिस्टंट होती ना सगळ्याची पाठ असं, न जाने का असंच आहे बाबांनो. आणि अडवलं. पण तेवढ्यात काय झालं, सुदामजीकडे तो द्वारपाल गेला आणि गेल्यानंतर सांगितलं, अरे म्हणले देवा काय, ते तुमचे लहानपणाचे मित्र. कोण कोण एवढं फक्त विचारलं. आणि त्यात द्वारपाल सांगायला लागला सुदामा, एवढं त्याला सांगायचं होतं. पण सुशब्द ऐकला, द अर्धा ऐकला. देवाने सिंहासन सोडलं आणि पळतच सुटला. काय केलं? पळत सुटला. कडेला 16,108 पत्न्या होत्या देवाला, बरोबर आहे ना? त्यातल्या 8 जवळ होत्या. आणि त्या 8 पत्न्याला सांगितलं, अगं माझा लहानपणीचा मित्र सुदामा आलाय, मला त्याचे पाय धुवावे लागतील, पाणी घेऊन या. काय सांगितलं? पाणी घेऊन या.
आणि एवढं सांगितलं ना, आमचा देव पळतच सुटला. कोणाकडं? सुदामजीकडं. आणि पळत सुटल्यानंतर सुदामजीची आणि दोघांची भेट झाली. कडकडून दोघांनी एकमेकाला मिठी मारली. काय केलं? कडकडून मिठी मारली. आणि मिठी मारल्यानंतर पाठीमागं पाहिलं देवाने. काय? की मी ज्या पत्न्यांना सांगितलं होतं त्यांनी पाणी आणलं का? का? सुदामजीचे पाय धुवायचे. बघा. आणि सुदामजीचे पाय धुण्यासाठी पाठीमागं पाहिलं तर एकही पत्नी आली नव्हती आली. मग तरी सुद्धा आमच्या देवाने सुदामजीचे पाय धुतले. कसे धुतले असतील सांगा बरं. देखो सुदाम जी के दिन रसा देखो सुदाम जी की दीन दशा करुणा करके करुणा मैं रोए पानी परात को नहीं छुकर नयन के जल से पग धोए. अहो देवाने डोळ्यातल्या पाण्याने आमच्या सुदामजीचे पाय धुतले. का? एवढं प्रेम होतं दोघांचं. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. आणि शेवटी नेलं आणि सुदामजीला कपडे वगैरे सगळे बदलायला लावले आणि देवाने स्वतःच्या सिंहासनावरती कोणाला बसवलं? सुदामजीला बसवलं. काही दिवस त्यांचा पाहुणचार केला आणि पाहुणचार केल्यानंतर सुदामजी निघाले. आणि निघाल्यानंतर सुदामजीला असं वाटायचं की कसं मागू. शेवटी सुदामजीने देवाला मागितलं का? नाही मागितलं नाही. आणि शेवटी सुदामजी निघाल्यानंतर शेवटी त्या सुदामजीच्या अंगावरती अगदी चांगले कपडे होते. ते सगळे कपडे आमच्या देवाने काढून घ्यायला लावले. सुदामजीला मनातनं वाटलं, अरे काय थाटमाट केला माझा इकडं, काय थाटमाट केला असेल इकडं, आमच्या घरी कसं असेल. शेवटी ही भ्रांत राहिली ना आमच्या सुदामजीला. आणि निघाल्यानंतर काय महिना 2 महिने तिथे राहिले होते. अगदी चांगला पाहुणचार केला. आणि एक लक्षात ठेवा, देव हा आपली परीक्षा घेत असतो बरं का. देव काय करतो? आपली परीक्षा घेत असतो. 1-1 किलोचे टाळ पावशेराव आणले, पावशेराव वाजवून. बघा, ह्या पकवाजाची बोट फुटली वाजवून. पण तरी सुद्धा काही पकवाजे म्हणतात, काही टाळकरी म्हणतात की महाराज 1-1 किलोचे टाळ पावशेराव आणले, पण हाय नाहीच आहे आमच्या घरात. काळजी करू नका, देव तुमच्या बरे होय. एखाद्या व्यक्तीला विचारलं ना कसं काय चाललंय, ती जर म्हणला का ना लयच चांगलं चाललंय, समजायचं ह्यांच्यापासून देव लांब आहे. आणि एखादा जर म्हणला का नाही महाराज काय आयुष्यभर भक्ती करतोय पण कशातच काय नाही, समजायचं देव तिकडे येतोय. उदाहरण सकट सांगेल मी. बघा, जेवढे संत होऊन गेले त्यांचं कुणाचं चांगलं चाललं होतं का? खरं सांगायचं, संतांचं चांगलं चाललं होतं का? नव्हतं चांगलं चाललं. आमच्या तुकोबरायचं उदाहरण सांगतो. चांगलं चाललं होतं का तुकोबरायचं? गावातनं बाहेर काढलं, गाढवावर बसून धिंड काढली. तुमची तर नाही ना कुणी काढली धिंड? तुम्हाला जर गावातनं बाहेर काढलं नाही ना कुणी, म्हणजे चांगलं चाललं होतं का तुकोबरायचं? प्रयाणकाळी देवे विमान पाठविले. स्वतः देवाला पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी. कोणाच्या घरी आले? आमच्या तुकोबरायच्या घरी आले. का? आयुष्यभर चांगलं चाललंच नव्हतं. कोपला पाटील गावीचे हे लोक गावातनं बाहेर काढलं. नातरायांचं चांगलं चाललं होतं का? यवन अंगावर थुंकला, प्रसाद देऊन मुक्त केला. अंगावरती लोक थुंकत होती संताच्या. चांगलं चाललं होतं का? नातरायांना देव भेटला का नाही? सगळं सांगत बसाय वेळ नाही माझ्याकडे. 2 वाजेपर्यंत कीर्तन सोडायला सांगितलंय. 2 मागची तर म्हणली किती वाजता? काळजी करू नका. नातरायचं चांगलं चाललं नव्हतं. माऊलीकडे चला, थोडस चाललं होतं का माऊलीच चांगलं? नाही मला आप्पा काय झालं होतं माऊलीचं? जोळीत शेण टाकावं, त्यांना देव भेटला. म्हणून समजायचं, देव भक्ता लागी करू नेदी संसार अंगे वारावार करुनी ठेवी. असा देव आपली परीक्षा घेत असतो. कोणाची परीक्षा घेतली देवाने? आत्ताच्या दृष्टांतात तुम्ही बोलू नका. आता जो दृष्टांत चाललाय त्यात कोणाची परीक्षा घेतली? आता कोणाचा दृष्टांत चाललाय? काय नाही महाराज तुम्ही सांगा,
आम्ही नुसतं होय होय म्हणतो, इकडून ऐकतो इकडून सोडून देतो. आमचं लय चांगलं चाललंय ह्याच्यामुळंच. तुम्ही पाठ जर केलं ना तर लय अवघड होईल महाराज. हा, म्हणून आपलं तुम्ही ह्या कारण आहे तर ह्या कारणे सोडून देता. चांगलंय असं नाही मला म्हणायचं. पण दृष्टांत कुठला चाललाय आता? बोला बोला. 5-25 कप चहा ठेवा, जरा ह्यांना चहा द्या, जरा झोपल्यात सगळे आता. मग ताजी तवानी होत्या. असू द्या. आता काय होतं, माणूस म्हणतो मी काय बोलून काय बोलू. अरे काय नाही, संवाद तो एकल्याचा नव्हे खेळ, म्हणवून मेळ. मी एकट्याने कीर्तन करून चालणार नाही. तुमचं आमचं सगळ्याच यामध्ये संभाषण असावं. सुदामजी, आज सगळी व्यथा त्यांची त्यांच्या मनामध्ये आली की अरे 2 महिने मला कसा सांभाळ केला देवाने. चला, जे नशिबाला आले ते ठेविले आणि ते तैसेची राहावे. आणि ज्या वेळेस आमचे सुदामजी सुदाम नगरी जवळ आले, त्यावेळेस त्यांना तिकडून पुढे लोक आलती न्यायला. अरे म्हणले आपण पत्ता चुकलो, हे आपलं घर नाही, हे आपलं गाव नाही. आणि ज्यावेळेस त्यांची पत्नी पुढे आली, त्यावेळेस आमच्या सुदामजीच्या डोळ्यातनं पाणी आलं. सांगा, सुदामजीने काय दिलं होतं देवाला? फक्त पोहे सुदाम देवाचे, फक्त मुठभर पोहे. आणि त्या मुठभर पोह्यासाठी आणि भगवंतावरती आमच्या सुदामजीचं प्रेम इतकं होतं, त्या मुठभर पोह्यासाठी आमच्या सुदामजी किती दिलं देवानं. सुदाम ब्राह्मण हो हो दुःख दारिद्र्य पी